Hello, dear students. We are studying General Science, Standard 8. In last lecture, we have studied some of the important concepts from the chapter number second, that is health and diseases. What things we have studied from this chapter, that is health, then what is meant by diseases, then different types of diseases, okay, from page number 6 of our textbook. Then afterwards we also have studied some infectious diseases, okay, from page number 7. Now in today's video, in today's lecture, we are going to study some important diseases of present ages. म्हणजे आत्ताच्या ज्या जीवनामध्ये आपल्या जे काही डिसीजेस आहेत, महत्त्वाचे डिसीजेस. आता इथे महत्त्वाचं का म्हटलेलं आहे, कारण असे काही डिसीजेस आहेत की ते आपल्या लाईफला खूप जास्त प्रमाणात अफेक्ट करू शकतात, आपल्या जीवनावरती परिणाम घडवून आणू शकतात, आपल्याला आजारी खूप जास्त प्रमाणात पाडू शकतात. म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. ओके, नाऊ इन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस द फर्स्ट थिंग, that is, can you tell? In that the three questions are given. Question 1, how can we observe personal hygiene? Students, in the day to day life, we can see that when you comes to school, what you does in the morning, you brush your teeth, okay, then you wash your hands regularly, you keep your clothes clean, okay. Then also some instructions given in the school, that cut your nails regularly, cut your hairs regularly, comb your hairs regularly, okay. Means neat and be neat and clean, okay. So all that things comes in the personal hygiene, okay. Then what is the second question? वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन? आपण रेनी सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जे बॉइल्ड वॉटर आहे, उकळलेलं पाणी थंड करून प्यायला हवं. तर का असं सांगितलेलं असतं? बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं ना की डॉक्टर्सही, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो आजारी पडल्यानंतर, तेव्हा डॉक्टर्स पण सांगतात की जर कोण म्हणजे आजारी पडायचं नसेल तर आपण उकळलेलं पाणी काय केलं पाहिजे, रेग्युलरली रेनी सीझनमध्ये बॉईल करून ते घेतलं पाहिजे, थंड करून, ओके. तर हे का केलं जातं? बिकॉज मेनी ऑफ द डिसीजेस इन रेनी सीझन स्प्रेड ड्यू टू मीन्स थ्रू द वॉटर. म्हणजे बरेचसे असे आजार असतात पावसाळ्यामध्ये, ते पाण्यामधून पसरतात, ओके. देन क्वेश्चन 3, वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स? पण आता बऱ्याच वेळा ना शाळेमध्ये अशा काही थिंग्स आपण पाहतो की क्लीन हँड्स ड्राईव्ह म्हणजे कधी कधी क्लीन हँड्स, तुमचे स्वच्छता अभियान म्हणूया थोडक्यात, तुमचे हात स्वच्छ ठेवण्याचं अभियान असं छोटंसं राबवलं जातं स्कूलमध्ये. म्हणजे किंवा हँडवॉश डे असं वेगवेगळे आपण सेलिब्रेट, म्हणजे स्कूलमध्ये त्याला इम्पॉर्टन्स दिला जातो. तर कशासाठी? बिकॉज मेनी ऑफ द डिसीजेस केम थ्रू अवर हँड्स, ओके, इन अवर बॉडी. आपल्या हातामुळे बरेचसे आजार आपल्याला होत असतात. इफ वी डू नॉट क्लीन अवर हँड्स अँड विथ द सेम हँड्स इफ वी टेक फूड, ओके, इनटेक ऑफ फूड, देन विल कॉज विथ सम डिसीज, ओके. त्याच्यामुळे आपल्याला काही आजार होऊ शकतो. Now students, next, the very first important disease today we are going to study is the dengue. जो फर्स्ट डिसीज आहे तो कोणता आहे? डेंग्यू पण म्हटलं जातं, तर डेंगी, ओके. सो दिस डेंगी डिसीज कॉज्ड, okay, due to mosquitoes. So here listen carefully. Mosquitoes lay the eggs in water-logged places and thereby their population increases. पण आता हे जे डेंगीचे जे मॉस्किटोज आहेत, तर ते काय करतात? तर एग्स देतात, म्हणजे अंडी त्यांची ती घालतात. आणि ही अंडी कुठे घालतात? ते तर वॉटर लॉक्ड प्लेसेस, ओके. अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. म्हणजे जिथे जिथे वॉटर हे म्हणजे स्टॅग्नंट झालेलं आहे, एका जागेवरती थांबलेलं असं जे वॉटर आहे, म्हणजे जसं की डबक्यांमध्ये साचून राहिलेलं, किंवा इथे पहा अलॉंग साईड फिगरमध्ये इथे दाखवलेलं आहे की टायरच्या इनसाईड, ओके, सम वॉटर गेट स्टोर्ड, ओके, इन रेनी सीझन, अँड ॲट दॅट वॉटर लॉक्ड प्लेसेस, ओके, दिस मॉस्किटोज ले एग्स. म्हणजे हे जे मॉस्किटोज आहेत, मच्छर आपण म्हणूया, तर ते तिथे आळ्या म्हणजे अंडी देतात, आणि त्या अंड्यांमधून मग आळ्या बाहेर पडतात, आणि परत हे मॉस्किटोज तयार होत असतात, त्यांचं पॉप्युलेशन वाढत असतं. डेंगी इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. आता हा जो डेंगी आहे, जो डिसीज डेंगी आहे, हा कोणामुळे पसरतो? तर कोणत्या मॉस्किटोमुळे? तर एडिस इजिप्ती नावाचं जे मॉस्किटो आहे, मच्छर आहे, त्यामुळे हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होतो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1 to 4, ओके. तर हा जो डिसीज आहे तो कोणत्या व्हायरसमुळे होतो? हे व्हायरसचं नाव आहे डेन 1 to 4, ओके. म्हणजे डेन 1, डेन 2, डेन 3, ओके, असं डेन 4 पर्यंत जे व्हायरस आहे, तर यामुळे हा जो डेंगी डिसीज आहे, इट कॉजेस ड्यू टू व्हायरस डेन 1, ओके. दिस व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लॅवी व्हायरस. आता हा जो व्हायरस आहे तो कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे? तर फ्लॅवी व्हायरस, या प्रकारचा हा डेन 1 to 4 हा व्हायरस आहे.
ओके. आता पुढचा नेक्स्ट पॉइंट इज सिम्पटम्स, लक्षणे. डेंगी हा जो डिसीज आहे तो आपल्याला कॉज आहे किंवा तो झालेला आहे तर असेल तर त्याची लक्षणे कोणती असतात? ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर डेंगी झालेला असेल तर त्याच्यामध्ये कोणती लक्षणे दिसून येतील? नंबर 1, ॲक्यूट फीवर अँड हेडेक, व्हॉमिटिंग, म्हणजे खूप जास्त प्रमाणात ताप येणे. ॲक्यूट फीवर म्हणजे खूप जास्त प्रमाणात ताप येतो. अँड हेडेक, आणि डोकंही दुखतं जास्त, खूप जास्त डोकं आणि ताप येणे. ओके. देन व्हॉमिटिंग म्हणजे उलट्या होणे. ओके. सेकंड सिम्पटम इज पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. पहा, आता सगळ्यात मोठं जे सिम्पटम आहे, लक्षण आहे, तर ते काय दिसतं, तर जे आय सॉकेट्स आहेत, म्हणजे आपला जो डोळा आहे, आय आहे, त्याच्या बाजूचं जे फुल जे सर्क्युलर सॉकेट आहे, तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पेन्स व्हायला लागतात. ओके, म्हणजे दुखायला लागतं, जास्तीत जास्त पेन्स तिथे होत असतात. देन थर्ड सिम्पटम इज डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज. ओके, तर आता काय होतं की जर समजा म्हणजे या डिसीजमध्ये काय लक्षणे आणखी दिसून येतात की प्लेटलेट जो काउंट आहे तो कमी होतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये हे प्लेटलेट्स असतात आणि हे प्लेटलेट्सची संख्या कमी होते आणि मग ही संख्या प्लेटलेटचा काउंट कमी झाल्यामुळे काय होतं तर इंटरनल हिमोरेज. ओके, इंटरनल हिमोरेज म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमधल्या पार्ट्समध्ये ब्लीडिंग होते. हिमोरेज होतं म्हणजे काय होतं तर इंटरनल ब्लीडिंग होते, रक्तस्राव आपल्या शरीरामध्ये होतो, हे प्लेटलेट्स ची संख्या काउंट कमी झाल्यामुळे, डिक्रीज झाल्यामुळे. ओके, तर या पद्धतीने आपण डेंगी हा कोणत्या मॉस्किटोमुळे होतो, एडिस इजिप्ती हे पाहिलेलं आहे, कोणत्या व्हायरसमुळे होतो, डेन 1 to 4 हा व्हायरस आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ दिस व्हायरस इज फ्लॅवी व्हायरस, हे पण आपण स्टडी केलेलं आहे. आणि हे मोस्टली कशामुळे होतं तर कोणत्या म्हणजे मॉस्किटोज जे आहेत ते एग्स ले करतात वॉटर लॉक्ड प्लेसेस, म्हणजे जिथे पाणी थांबलेलं आहे जास्तीत जास्त दिवसांसाठी, एखाद्या ठिकाणी साचलेलं जे पाणी आहे तर त्यामध्ये हे मच्छर, हे मॉस्किटोज ग्रो होतात, ते अंडी घालतात, म्हणजे एग्स तिथे देतात. आणि त्या एक्सचं जे रूपांतर आहे इथे तुम्ही पहा इथे फिगरमध्ये, डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. दीज आर द टायर्स. ओके, व्हेन दीज टायर्स केप्ट आउटसाईड आवर हाऊस, म्हणजे आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी ठेवलेले हे जे टायर्स असतात तर त्याच्यामध्ये रेनी सीझनमध्ये वॉटर गेट कॅप्चर्ड टू द इंटरनल पार्ट ऑफ दिस टायर्स. ओके, अँड देअर द मॉस्किटोज, म्हणजे सुरुवातीला इथे जे आहे ते हे जे मॉस्किटो आहे स्मॉल, एकदम छोटे छोटे आळे आपण म्हणूया, त्या ग्रो होतात आणि त्याच्यापासून मग मच्छर म्हणजे मॉस्किटो तयार होतात. ओके, तर अशा पद्धतीने हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होतो विथ द मॉस्किटोज. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज गिवन हिअर, ऑब्झर्व अँड डिस्कस. खाली तुम्ही निरीक्षण करा आणि मग चर्चा करूयात, आपण असं सांगितलेलं आहे. तर ऑब्झर्व द पिक्चर शोन इन फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेसमध्ये तुम्हाला याचं वर्णन लिहायचं आहे, डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. पहा, त्या अगोदर इथे बॉक्समध्ये काय, कलेक्ट इन्फॉर्मेशन विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपाल्टी ऑफ युअर एरिया. आता हे तुम्ही स्वतःहून शोधायचं आहे की तुम्ही आपली जी ग्रामपंचायत आहे किंवा म्युन्सिपल एरियाज, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल, कुठे ग्रामपंचायत, म्हणजे जर तुम्ही गावात राहत असाल तर तिथे ग्रामपंचायत असेल, शहरात राहत असाल तर म्युन्सिपाल्टीज असतात, तर त्या म्हणजे मॉस्किटोज कंट्रोल करण्यासाठी काय काय गोष्टी करतात ते तुम्हाला माहिती मिळवायची आहे. आणि सेकंड बॉक्समध्ये इथे आहे, डू यू नो मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनोफेलस मॉस्किटो. ओके, फिमेल ॲनोफेलस मॉस्किटोमुळे मलेरिया स्प्रेड होत असतो. अँड इलेफेंटॅसिस हा पण एक डिसीज आहे, इट कॉजेस ड्यू टू, हा जो मलेरिया डिसीज आहे इट कॉजेस ड्यू टू फिमेल क्युलेक्स. ओके, ॲनोफेलस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. पहा, आता काही बऱ्याच वेळा आपण म्हणतो की जे वॉटर लॉक्ड प्लेसेसमध्येच फक्त मच्छर किंवा मॉस्किटोज ग्रो होऊ शकतात, असं काही नाही आहे. जे क्लीन वॉटर आहे त्याच्यामध्येही हे जे मॉस्किटोज आहेत ते ग्रो होत असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे की क्लीन वॉटर नेहमी कवर्ड ठेवलं पाहिजे, म्हणजे नेहमी ते झाकून ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला असं ऐकायला मिळतं की जे वॉटरचे जे कंटेनर्स आहेत आपल्या घरामध्ये तर ते नेहमी कव्हर करून ठेवा. ओके, नाऊ ऑब्झर्व द फिगर गिवन alongside हिअर, डेंगी रिझन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके, आता हे डेंगी होण्याची कारणं कोणती आणि मग त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे ते इथे डायग्रामच्या मदतीने आपण एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तर आपण इथे बॉक्स नंबर 1 पासून इथून सुरुवात करूया. ओके, तर इथे काय दिसते पहा, एक वॉटर कंटेनर, आपल्या घरामध्ये माठ वगैरे जे असतात पाणी पिण्याचं जे आपण भरून ठेवत असतो, वॉटर कंटेनर्स आहेत, इट इज केप्ट कव्हर्ड. ओके, तर ते कव्हर केलेलं आहे. मग इथे तुम्ही जे
रिझन किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर हा आजार होऊ नये, डेंगी हा जो डिसीज आहे तो होऊ नये म्हणून आपण काय इथे प्रिव्हेंटिव्ह मेजर करू की वॉटर स्टोरिंग कंटेनर्स कीप कवर्ड रेग्युलरली. हे जे वॉटर स्टोरिंग कंटेनर्स आहेत, आता मी इथे लिहित नाही आहे, तुम्ही हे तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 8 वरती आहे, तर ते तुम्ही कंप्लीट करा. वॉटर स्टोरिंग कंटेनर्स कीप कवर्ड रेग्युलरली. ओके. देन नेक्स्ट इथे सेकंड बॉक्समध्ये काय तुम्हाला इथे दिसतंय फिगर, तर देर इज एअर कूलर शोन ओके इन द फिगर. So we know that this air cooler first filled with water, okay, and then it gives out cool air. Okay. तर हे जे कोणतेही एअर कूलर्स जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वॉटर फिल करावं लागतं आणि मग इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने काय होतं की ह्या वॉटरचे म्हणजे कूल जी एअर आहे ती आपण एअर कूलरच्या मदतीने घेत असतो. तर ह्याच्यामध्ये असणारी जे वॉटर आहे तर ते पण चेंज केलं पाहिजे रेग्युलरली. मग इथे आपण काय लिहिणार, क्लीन द एअर कूलर्स रेग्युलरली. हे जे एअर कूलर्स आहे त्याच्यामधलं जे वॉटर आहे चेंज इट रेग्युलरली अँड क्लीन इट रेग्युलरली. ओके. देन हिअर बिलो डायग्राम चाइल्ड इज शोन. आता इथे एक मुलगा छोटासा दाखवलेला आहे आणि त्यांनी फुल असे कपडे घातलेले आहेत. तर मग इथे तुम्ही काय लिहिणार या बॉक्समध्ये 3 नंबरच्या बॉक्समध्ये की चिल्ड्रेन शुड विअर लाँग पॅन्ट्स अँड फुल स्लीव्ज क्लोथ्स. लहान मुलांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी फुल जो लाँग ज्या पॅन्ट्स आहेत त्या घातल्या पाहिजेत आणि फुल स्लीव्सचे जे क्लोथ्स आहेत, कपडे आहेत पूर्ण बाह्या असलेले, कारण मच्छर चावू नयेत, मॉस्किटोज अफेक्ट करू नयेत म्हणून आपण पूर्ण कपडे घातले पाहिजेत. ओके. देन नेक्स्ट इथे नंबर 4, तर तुम्हाला इथे तुम्ही काय लिहिणार, इथला जो इथे तुम्ही काही डायग्राममध्ये फिश दाखवलेले आहेत. फिशेस आर शोन इन दिस डायग्राम. तर तुम्ही कधी कुठेतरी असं लिहिलेलं म्युन्सिपाल्टीनी किंवा असं कॉमन प्लेसेसवरती काही जे म्हणजे प्लेसेस आहेत तर अशा ठिकाणी लिहिलेलं असतं बाहेर, रोडवरती असेल, कुठेतरी असे पोस्टर्स तुम्ही कधी पाहिलेले असतील आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं असेल किंवा एखाद्या भिंतीवरती लिहिलेलं असेल की गप्पी मासे पाळा आणि डेंग्यू टाळा, असं काहीतरी तुम्ही ऐकलेलं असेल कधी कुठेतरी. तर हे जे गप्पी मासे आहेत म्हणजे आपण इथे म्हणूया त्या बॉक्समध्ये नंबर 4 बॉक्समध्ये लिहूयात की यूज ऑफ गप्पी फिशेस. ओके. असं पण लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही असं पण लिहिलं तरी चालेल की चेंज वॉटर इन फिश टँक्स रेग्युलरली. जो फिश टँक्स असतात तर त्याच्यामधलं वॉटर पण रेग्युलरली, पण त्याऐवजी हे जास्त म्हणजे करेक्ट राहील की यूज गप्पी फिशेस. ओके. देन नेक्स्ट बॉक्समध्ये नंबर 5 बॉक्स इथे आहे. तर इथे तुम्हाला एक व्यक्ती दिसतोय, पर्सन इज अ स्प्रेइंग फ्युमिगेटर्स. हा जो व्यक्ती आहे तो काय करत आहे, तर फ्युमिगेटर्स त्याच्या हातामध्ये आहेत आणि तो स्प्रे करतोय. म्हणजेच मच्छर मॉस्किटो किल करण्यासाठी काही जे काय असतात फ्युमिगेटर्स असतात, तर त्याच्या मदतीने ते स्प्रे केल्यानंतर पहा ना, आता बऱ्याच वेळा डेंग्यू होऊ नये म्हणून काय केलं जातं, एखाद्या एरियामध्ये जर जास्त मॉस्किटोज असतील तर त्यांना मारण्यासाठी म्हणजे जे फवारणी केली जाते. ओके. म्हणजे इथे आपण म्हणूया फ्युमिगेटर्स. देन नेक्स्ट बॉक्समध्ये नंबर 6 इथे तुम्हाला एक 2 कॉईल्स दाखवलेल्या आहेत. त्या कसल्या कॉईल्स आहेत, तर जे मॉस्किटो रिपेलंट्स आपण म्हणतो, मॉस्किटो रिपेलंट्स की मच्छरपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करतो, ह्या कॉईल्स गुड नाईटच्या वगैरे असतात की नाही, आपण रात्रीच्या वेळी त्या बर्न करतो. तर मग इथे तुम्ही काय लिहिणार, बर्न द मॉस्किटो किंवा यूज मॉस्किटो रिपेलेंट्स. ओके. टू अवॉइड मॉस्किटोज अवॉइड करण्यासाठी पण याचेही दुष्परिणाम असतात, कारण हे मॉस्किटो रिपेलेंट्स जसं मॉस्किटोजला अफेक्ट करतात तसं आपल्यालाही श्वास घेताना त्रास होऊ शकतो रात्रीच्या वेळी यांच्यामुळे. तर याचा आपण लेसच यूज करत असतो. ओके. देन नेक्स्ट नंबर 7 जो बॉक्स आहे इट इज रिलेटेड टू वॉटर टँक. ओके. इथे वॉटर टँक शो केलेला आहे. तर तुम्ही इथे मेजर काय लिहू शकता, प्रिव्हेंटिव्ह मेजर, वॉटर टँक्स शुड बी वॉश्ड अँड ड्राईड रेग्युलरली अँड देन फिल्ड विथ वॉटर. ओके. हे पण लिहू शकता आणि त्याच्या ठिकाणी असं पण लिहू शकता की कव्हर वॉटर कंटेनर्स रेग्युलरली. आपले जे वॉटर कंटेनर्स ते तर आता आपण फर्स्ट बॉक्समध्ये लिहिलेलंच आहे. तर तुम्ही इथे असं लिहा की वॉटर टँक्स शुड बी वॉश्ड अँड ड्राईड रेग्युलरली अँड दे आर फिल्ड. ओके. अँड ऑल्सो दे शुड बी कवर्ड ओके प्रॉपरली. त्यांना प्रॉपरली कव्हर करून ठेवलं पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने स्टुडंट्स आज आपण डेंगी हा जो डिसीज आहे किंवा डेंग्यू असं पण म्हटलं जातं. ओके. तर हा इम्पॉर्टंट डिसीजेसमध्ये डेंग्यू डिसीज आज आपण स्टडी केलेला आहे. ओके. सो रीड इट होल पेज केअरफुली. ओके. रीड अबाउट दिस डेंग्यू डिसीज, इट्स अ सिम्पटम्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके. थँक्यू स्टुडंट्स.